नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्टार्टरमध्ये खाण्यात येणारी बोंबील फ्राय रेसिपी बनवणार आहोत। सुक्या बोंबीलचे पासून आपण ही फ्राय केलेली रेसिपी आहे। खायला एकदम टेस्टी आणि चवदार अशी ही लागणारी रेसिपी आहे। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। बघा, यासाठी मी आधी बोंबील घेतलेले आहेत। हे सुके बोंबील आहेत। लाल तिखट, ही जिरे आणि ओव्याची पावडर आहे, हळद, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि एक लिंबू। यासोबतच कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ मी घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण बोंबीलमध्ये पाणी टाकून याला 15 ते 20 मिनिटं भिजू देऊया चांगले। अशा पद्धतीने याला छान धुवून आपण याला अर्धा तासभर पाण्यात भिजत घालणार आहोत। बघा, 15 मिनिटांनंतर आपले बोंबील असे छान असे भिजलेले आहेत। आता आपण यातलं पाणी काढून घेऊ। अशा पद्धतीने बघा, आपण याचं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर, जिरेपूड, ओवा पूड, हळद, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं मीठ आणि लिंबू ॲड करूया। आता याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया। आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया। हे बघा, अशा पद्धतीने आपण छान असे हे बोंबील मॅरिनेट करून घेतलेले आहेत। आता याला आपण परत 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर आपले बोंबील असे छान असे मॅरिनेट झालेले आहेत। आता आपण याला फ्राय करूया। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपले छानपैकी गरम झाले। आता आपण एक एक करून हे टाकून देऊ।
अशा पद्धतीने आपल्याला छान असे हे दोन्ही साईडने तळून घ्यायचे। छानपैकी झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ। तिचे आता आपण तशाच पद्धतीने आता टाकून तळून घेऊ। याला आता आपण छान पद्धतीने अशी कुरकुरीत होऊ देऊया। आपले गोबी छानपैकी झालेले आहेत। आपण याला काढून घेऊ। वरतून आपण यातला थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला तुम्ही गरमागरम असे सर्व करू शकता। याला तुम्ही स्टार्टर म्हणून तुम्हाला जसं हवं तसं करून बनवून खाऊ शकता। साधी सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक यू फॉर वॉचिंग।